जान्हवीला काही त्रास झाला नाही म्हणजे मिळवली. तिला काहीही होणार नाहीये. पण जान्हवी असं का म्हणाली असेल हेच कळत नाहीये मला. काहीतरी कारण असणारच ना. ती सविता गोड मुलगी वाटली नाही. अगदी पिंट्याला शोभेल अशी. मला तर सगळेच घरातले चांगले वाटले. पण जान्हवीची आई जरा चिडलेली वाटली. ती चिडलेलीच होती. अगं कुणीही चिडणारच ना. म्हणजे अगदी ठरत आलेल्या लग्नात खोडा घातल्यासारखं झालं ना. आपण बोलूया का जान्हवीशी? नको, श्री गेला ना त्याला बोलू दे. जान्हवीच्या बाबांनाही फार लागलं वाटतं हे सगळं. म्हणजे त्या मुलीचे वडील त्यांचे मित्रच निघाले ना. मला एकंदरीत ती माणसं माणुसकी असलेली वाटली. तसं पाहायला गेलं तर पिंट्याकडे ना धड शिक्षण ना घर, तरी माणसं बघून ते मुलगी द्यायला तयार झाली. जान्हवीने असं बोलायला नको होतं ना. पण मला ना पिंट्याचं सुद्धा काहीतरी बिनसलं असं वाटलं. हो का? मला नाही वाटलं ग तसं. मला तरी वाटलं तसं. अगं बुजला असेल तो, पहिलाच प्रसंग ना. तेही खरंच. मग आपण काय करूया आता? काहीही करायचं नाहीये आणि तुम्हाला कुणी विचारल्याशिवाय काहीही बोलायचं नाहीये. कळलं? जान्हवीला बाहेर जायचं नव्हतं म्हणून हा कार्यक्रम आपण आपल्या घरी केला. आपण त्यांना कितीही जवळचे असलो तरी हे आपल्या घरातलं कार्य नाही हे लक्षात ठेवा. लग्न ठरलं, सगळं व्यवस्थित झालं तेव्हा आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायला काहीही हरकत नाहीये. पण ठरण्याच्या प्रक्रियेत आपलं काहीही म्हणणं असता कामा नाहीये. बरोबर आहे तुमचं आई. पण जान्हवी. हो ना, मला तिचीच खरं तर काळजी वाटते. श्री आहे ना बरोबर, तो बरोबर हँडल करेल तिला. काय झालं? आम्ही जान्हवीची वाट बघत बसतो मग आता. पण तिने काही सांगितल्याशिवाय तिला विचारायला जाऊ नका. तिला सांगावंसं वाटलं तर सांगेल. उगाच खोदून खोदून तिला विचारायला जाऊ नका. तिला नसेल सांगायचं तर नाही सांगणार ती. आणि नाही सांगितलं तर काहीही बिघडत नाहीये. सगळं आपल्याला आत्ताच कळायला पाहिजे असं नाही. ठरलं किंवा नाही ठरलं, जे असेल ते वेळ आली की कळेल. आणि हे सगळं तुला सांगण्यासाठी त्यानं फोन केला होता, जो नेमका मी उचलला. आणि अगं खरंच हे सगळं तुला सांगायचं होतं मला, पण नंतर नाही जमलं. जान्हवी, काय झालं? तू बोल ना. पिंट्यावर रागावलीस का तू? खरंच सांगतोय मी, पिंट्याला हे सगळं तुलाच सांगायचं होतं. पण त्याला अगं टेन्शन आलं, कारण तू प्रेग्नंट आहेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फोन मी उचलला म्हणून त्यानं मला सांगितलं. अरे तुला सांगितलं काय आणि मला सांगितलं काय एकच आहे. मग आता कसला विचार करतेस? माझा ना सगळा गोंधळात झालाय. म्हणजे पिंट्याच्या बाबतीत तर मला धक्काच बसलाय. आणि सवितासाठी खरंच वाईट वाटतंय. किती गोड मुलगी रे ती, काय वाटेल तिला. अगं अजून कशात काही नाही आणि तू कशाला टेन्शन घेतेस एवढं? त्यांचं काही लग्न ठरलेलं नाहीये. आता ते कसं मोडायचं असं टेन्शन यायला. हे जर सगळं लग्नानंतर कळलं असतं तर किती अवघड झालं असतं सगळ्यांसाठी. मला मान्य आहे की ती खरंच खूप गोड मुलगी आणि आपण शोधू ना तिच्यासाठी. आपण बोलू तिच्याशी, तिच्या घरातल्यांशी, त्यांना समजावू आपण. पण आता या सगळ्याचं तू टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. हो म्हणजे हे असं होऊ शकतं.